नमस्कार. भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पुणे येथील झोनल रिक्रुटिंग ऑफिस म्हणजेच ZROने सिपाई फार्मा आणि सोल्जर टेक्निकल या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. चला या संधीबद्दल सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. बघा, अनेकांचं स्वप्न असतं की एक चांगली, सुरक्षित सरकारी नोकरी मिळावी आणि सोबतच देशसेवा करण्याची संधीही. तर ही भरती म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे, जी एक स्थिर करिअर आणि सन्मान दोन्ही एकाच वेळी मिळवून देऊ शकते. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी भरतीची ओळख करून घेऊ, मग पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहू, पगार आणि फायदे, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या तारखा. ठीक आहे, तर सगळ्यात आधी समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय. ही भरती आहे 2026 या वर्षासाठी, जी पुणे ZRO मार्फत आयोजित केली जात आहे आणि मुख्यत्वे आरोग्य आणि तांत्रिक क्षेत्रातल्या पदांसाठी आहे. खरंच एक उत्तम संधी आहे. तर या भरतीमध्ये मुख्यत्वे 2 पदं आहेत. पहिलं पद आहे सिपाई फार्मा. यामध्ये सैन्य रुग्णालयांमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करायचं आहे. आणि दुसरं पद आहे सोल्जर टेक्निकल, ज्यामध्ये नर्सिंग असिस्टंट किंवा वेटरनरी असिस्टंट म्हणून आर्मीच्या मेडिकल युनिटमध्ये सेवा द्यायची आहे. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं. चला, यासाठी लागणारी शैक्षणिक, वयोमर्यादा आणि शारीरिक पात्रतेबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया. शैक्षणिक पात्रतेकडे जरा बारकाईने लक्ष देऊया. बघा, सिपाही फार्मासाठी डी फार्मसीमध्ये कमीत कमी 55% किंवा बी फार्मसीमध्ये 50% गुण आवश्यक आहेत. आणि हो, फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सुद्धा लागेल. तर सोल्जर टेक्निकलसाठी 12वी सायन्समध्ये एकूण 50% आणि प्रत्येक विषयात कमीत कमी 40% गुण असणं गरजेचं आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर सिपाई फार्मा या पदासाठी वय 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2002 ते 1 जानेवारी 2008 या काळातला असावा. आणि सोल्जर टेक्निकल पदासाठी वयोमर्यादा आहे 17.5 ते 23 वर्षे. यासाठी उमेदवारांचा जन्म 1 जुलै 2004 ते 1 जुलै 2009 या दरम्यान झालेला असावा. आता सैन्यात जायचं म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती तर आलीच, तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी काय निकष आहेत ते पाहूया. उंची कमीत कमी 167 सेंटीमीटर, छाती न फुगवता 77 सेंटीमीटर आणि फुगवून त्यात 5 सेंटीमीटरची वाढ झाली पाहिजे. आणि वजन आर्मीच्या मेडिकल स्टँडर्डनुसार असेल. देशसेवेचं समाधान तर आहेच, पण करिअर म्हणून पाहताना पगार आणि इतर फायदेही महत्त्वाचे ठरतात. चला तर त्यावर एक नजर टाकूया. सुरुवातीला म्हणजे ट्रेनिंग नंतर सर्व भत्ते वगैरे मिळून हातात किती पगार येऊ शकतो, तर अंदाजे 30 ते 40 हजार रुपये महिना, जी एक चांगली सुरुवात आहे. 21,700 रुपये मूळ वेतनावर ही गणना केली आहे. आणि फक्त पगारच नाही बरं का, यासोबत अजूनही खूप सारे फायदे मिळतात. जसे की मिलिटरी सर्व्हिस पे, CSD कॅन्टीनची सुविधा, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन योजना. या सगळ्यामुळे भविष्य सुरक्षित होतं. ठीक आहे, पगार बघितला, फायदे बघितले, पण तिथे पोचायचं कसं, म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल? चला ते समजून घेऊया. निवड प्रक्रिया 2 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम म्हणजेच CEE. ही एक कम्प्युटरवर होणारी परीक्षा असेल. जे उमेदवार ही परीक्षा पास करतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे रिक्रुटमेंट रॅलीसाठी बोलवलं जाईल. तिथे मग शारीरिक चाचणी वगैरे होईल. चला आता बघूया की यासाठी अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि तशी सोपीही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणून इथे दाखवलेल्या या 6 पायऱ्या काळजीपूर्वक फॉलो करा. या अर्जासाठी 250 रुपये फी आहे, जी ऑनलाईनच भरायची आहे आणि ही नॉन रिफंडेबल असेल, म्हणजे परत मिळणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. या तारखा चुकवून अजिबात चालणार नाही, त्यामुळे ह्या आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. चला तारखा व्यवस्थित लिहून घ्या. अर्ज सुरू होत आहे 13 फेब्रुवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 1 एप्रिल 2026. म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी आहे. पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. आणि परीक्षा साधारणपणे जून 2026 मध्ये होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती ZRO पुणे अंतर्गत येते. याचाच अर्थ महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि काही केंद्रशासित प्रदेशांमधले पात्र पुरुष उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक संधी आहे देशासाठी काहीतरी करण्याची, एक सन्मानजनक आयुष्य जगण्याची. आता विचार करायचा आहे की आपण या देशसेवेसाठी तयार आहोत का? नक्की विचार करा. महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हालाही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.